हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। हम विभागीय आयुक्त कार्यालय के सामने हैं। यहाँ विनोद पाटिल सभी शहर के नागरिकों को लेकर आंदोलन कर रहे थे और अभी पुलिस ने जो है एक्शन में आई पुलिस और सभी को गिरफ्तार करके सीधा सिटी चौक पुलिस स्टेशन लेके जा चुके हैं। और आप देख सकते हैं जो है आंदोलन कर रहे हैं, बड़े पैमाने पर आंदोलन चालू है। अभी काम कर रही है अपने इस तरह से जो है नागरिक जो है ये लोग राहत मांगने के लिए यहाँ विनोद पाटिल के अध्यक्ष में यहाँ जमा हुए थे और विनोद पाटिल पूरे नागरिकों से बड़ा जन आंदोलन का जो 7 दिन पहले कहा था वो आज ही आंदोलन किया है। नागरिकों के साथ नागरिक का कहना है जब तक हमें मुबदला नहीं मिलता हम आंदोलन करते रहेंगे। कमिश्नर की भी बदली मत करो, ये भी कहा है। जो कमिश्नर ने लोगों को बेघर किया है वो कमिश्नर जब तक मुबदला नहीं देता, लोगों को घर नहीं देता, तब तक वो कमिश्नर की भी इस शहर से बदली ना की जाए। नागरिक परेशान है, बेघर है, बेरोजगार हो गए, काफी लोगों के कारोबार बंद हो चुके हैं, दुकानें टूट गई, टपरियां टूट गई, घर टूट गए। इसी के चलते जो है नागरिक परेशान हाल में। आप पीछे देख सकते हैं मेरे, इस तरह से लोग जो है ये रोड रास्ते पे उतर चुके हैं, मजबूर हो चुके हैं। किसी न किसी तरह ये इन्हें इंसाफ मिले, इन्हें मुबदला मिले। बड़ी संख्या में विनोद पाटिल के पीछे बड़ी ताकत बनकर ये नागरिक खड़े हुए हैं। अब देख रहे हैं क्या इन्हें इंसाफ मिलता है, महानगर पालिका क्या इन्हें इंसाफ देती है, कमिश्नर क्या इन्हें मुबदला जल्द से जल्द देते, ये देखने वाली बात है। अभी की अपडेट, अभी की ब्रेकिंग न्यूज यही है कि पुलिस ने ये आंदोलनकर्ताओं को अरेस्ट कर लिया है। सिटी चौक पुलिस स्टेशन में लेके जा चुके हैं सभी आंदोलनकर्ताओं को। पुलिस ने जो है यहाँ विभागीय आयुक्त कार्यालय से अरेस्ट किया है। ऐसे हम आपको अपडेट देते रहेंगे, देखते रहिए। हाँ जरा चलते ना पाणी आलंय, कारण एकीकडे घर नसतं, घर उभा असतं, ते पाहून जातं, ते पूर्ण जातं. काय भावना आम्ही परेशानी माहिती का क्या आहे त्या अतिक्रमण धारकांची तर त्यांची घरं पाडली, ते लोक जमा झाले. हे बघा, खरं तर आंदोलन करण्याची गरज आम्हाला का पडली. ज्यावेळेस कुठल्याही नोटीस न देता, प्रक्रिया पार न पडता तुम्ही आमचे घरं पाडले, कुठलीही प्रक्रिया न पार पाडता तुम्ही आमच्या घरावर मार्किंग केली, तर आमच्या समोर हा प्रश्न आंदोलनाशिवाय राहिलेला नाही. सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय आहे. माननीय महानगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाळू, परंतु अद्याप हे काही निर्णय न पाळता तुम्ही कुठलाही पंचनामा न करता नोटीस देता आमचे घर पाडले. आता माझ्या बाजूने माझ्या माता भगिनी उभ्या, यांना घर नाही आहे. ऐन पावसाळ्यामध्ये तुम्ही आमचे घर पाडले. तुम्ही महानगरपालिका आयुक्ताला एक प्रश्न विचारतो, असा कोणता कायदा आहे की ज्याच्यामध्ये घराला नोटीस न देता रस्ता रुंदीकरणासाठी तुम्ही घरं पाडू शकता? याची माहिती आम्हाला द्यावी. राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला लेखी निर्देश देतात. राज्याचे मुख्यमंत्री प्रत्यक्ष संभाजीनगरमध्ये सांगतात की तुम्हाला मोबदला दिला जाईल. असा कोणता कायदा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं नाही? शेवटचा प्रश्न जर त्यांना विचारायचा ठरला तर मला त्यांना हाच विचारायचा आहे की शहराच्या रस्त्याची जर रुंदी वाढली असेल, ती रुंदी वाढत असताना तुम्हाला मोबदला देण्याचा कायदा माहीत नाही. बाजूच्या जालना जिल्ह्यामध्ये सरकारी जमिनीवर अधिग्रहण करण्यासाठी 2019च्या कॅबिनेट निर्णयाप्रमाणे
मोबदला दिला जातो, हा कायदा तुम्हाला माहीत नाही का? जनतेची काय चूक आहे? कोणत्या बिल्डरच्या सांगण्यावर हा रस्ता रुंदीकरण होत आहे याचं उत्तर महानगरपालिका आयुक्तांनी द्यावं. आज त्यांनी एक अजब गजब प्रश्न मीडियामध्ये सांगितला की सोशल मीडियामधल्या आंदोलनाला मी महत्त्व देत नाही. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस विधिमंडळामध्ये सदनात चर्चा झाली की महानगरपालिका आयुक्तांनी 2 कोटी रुपये सोशल मीडियावर अति तातडीच्या बजेटमधून खर्च केले. अति तातडीचं बजेट एखादी दुर्घटना घडली त्यासाठी असतो, त्या बजेटमधून तुम्ही 2 कोटी रुपये खर्च करता, त्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग पूल घरातला बांधता, हे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं आणि जनतेने सोशल मीडियामध्ये आवाज उचलला हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही. तुम्ही आम्हाला उत्तर द्या, लँड ॲक्विजिशन कायदा काय म्हणतो? तुम्ही आम्हाला उत्तर द्या. ज्याच्या घरासमोर रुंदीकरण होत असेल त्याला नोटीस देणं क्रमप्राप्त आहे का नाही? तुम्ही मला उत्तर द्या की हर्सूल परिसरामध्ये 2 वर्षापूर्वी लँड ॲक्विजिशन प्रोसेस झाली, 50% लोकांना मोबदला मिळाला, ती जागा तुम्ही पाडताय. न्यायालयाने तुम्हाला सांगितलं नॅशनल हायवेने पैसे दिले, तुम्ही ती जागा पाडताय. पडेगाव मिटमिटामध्ये तुम्ही दादागिरी करून एका कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याचं भूमिपूजन करण्याची तारीख ठरली होती, त्याच्यामध्ये झाडं कापण्यासाठी अनेक मान्यता प्रलंबित आहे मंत्रालयामध्ये, तरी तुम्ही घाईघाईत भूमिपूजनासाठी तुम्ही रस्ता पाडला. तुम्ही रस्ता किती तारखेला पाडला? तुम्ही नोटीस किती तारखेला देताय? तुमच्यावर का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करण्यात येऊ नये? अजूनही वेळ गेलेला नाही. कायद्याला आम्ही मानणारे आहोत. आम्ही शांत पद्धतीने कायद्याच्या चौकटीत तुम्हाला म्हणतो, जे घरं तुम्ही पाडले त्याचे पंचनामा करा, जे घरं तुम्ही पाडले त्याचे मोबदल्यावर चर्चा करा. मोबदला आम्हाला हवाय. जे घरं तुम्ही भविष्यात पाडणार आहात, मार्किंग करत आहात, तुम्ही नोटीस तुम्ही त्यांना द्या. मार्किंग करण्यापूर्वी तुम्ही शासनाने कायद्याने ठरवल्याप्रमाणे मुआवजा द्या, मोबदला द्या. आम्ही विकासाच्या आड येणार नाही. तुम्ही माहिती सर्वांना देताय की विकास कोई विरोध हो रहा है. अगर घर जर तुटत असेल तो विकास मान्य आहे का? घर जर तुटत असेल तुम्ही मोबदला नसाल देणार तर तो विकास तुम्हाला मान्य आहे का? शहरामध्ये दुजाभाव पद्धतीने दादागिरी पद्धतीने दडपशाही कारवाई सुरू आहे. या दडपशाहीला आम्ही जुमानत नाही. कायद्याच्या चौकटीत आम्ही याला उत्तर देऊ. आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला एक कळकळीची विनंती करतो, कृपया या महापालिका आयुक्तांची बदली आपण करू नका. ज्यांनी माझं घर तोडलं, ज्यांनी माझ्या आईला रोडवलं, ज्यांनी माझ्या आईला अडवलं, यांच्या डोळ्यातल्या एक थेंबाचा बदला कायद्याने आम्ही जोपर्यंत घेणार नाही, आम्हाला मोबदला मिळणार नाही. कृपया मुख्यमंत्री महोदय यांची बदली करू नका. आम्हाला न्याय द्या. आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही. तुम्ही निर्देश देताय, तुम्ही घोषणा करताय आणि महापालिका आयुक्त तुमच्या घोषणेकडे जुमानत नाही. हे कोणाचं ऐकता? याच्यावर देखील सखोल चर्चा झाली पाहिजे. आणि आम्ही शहरामध्ये आज पहिला दिवस आहे. आम्ही मतसंकलन केंद्र उभा केलंय. या संकलनाद्वारे आम्ही रोज एक माहिती घेणार आहोत. हे बघा, या मोहीममध्ये आम्ही 2 प्रकारचे अर्ज बनवले. पहिला अर्ज असा आहे की ज्याच्यामध्ये ज्यांची घरं तोडले ते महानगरपालिका आयुक्ताला, न्यायालयाला आणि कोर्टाला आम्ही माहिती देणार आहोत. आपण कोर्टाला अशी माहिती देणार आहोत की तुम्ही आमचे घर तोडले, तुम्ही पंचनामा केला नाही, उधर 75 ले रहे सर और हमारी तरफ 100 ले रहे. केला नाही. तुम्ही पंचनामा न करता आमचे घर कसे पाडले? तुम्ही घर पाडत असताना आम्हाला नोटीस का दिली नाही? तुम्ही ज्या ठिकाणी आवश्यक रुंदी असेल 30 मीटर असेल, 40 मीटर असेल, आमची बघितली म्हणते 75 फूट असेल, तुम्ही मोबदला आम्हाला का दिला नाही? आणि मोबदला न देता कुठल्या कायद्यामध्ये तुम्ही काढलं? या प्रकारचा अर्ज आम्ही महानगरपालिका आयुक्ताला आमच्याकडे 75च पाहिजे सर. मोबदला द्या. आणि 7 दिवसाचा तुम्ही मोबदला दिला नाही. कारवाई करत असताना तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होती. 15 दिवसाची सुनावणी व्हायला पाहिजे होती. त्यानंतर मोबदला दिल्यानंतर 4 आठवड्याच्या आत कारवाई व्हायला पाहिजे होती, परंतु तसं झालं नाही. दुसरी आमची मागणी आहे की ज्यांच्या घरावर मार्किंग आहे त्या घरांवर मार्किंग करत असताना तुम्ही कुठल्या अधिकारात मार्किंग केली? तुम्ही मार्किंगच्या अगोदर नोटीस दिली का? तुम्ही नोटीस का दिली नाही? तुम्ही माझं घर पाडत असताना मला तुम्ही काय मोबदला देणार? ही देखील माहिती आम्ही त्याच्यामध्ये विचारली. सर्व नागरिकांनी हे अर्ज भरायचे. या अर्जामध्ये कोणाचं किती घराचं नुकसान होते, पत्रे किती होते, स्लॅब किती स्क्वेअर फीटचा होता, गर्डरचं घर होता का, घरात होळी होती का,
ह्या देखील गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघायच्या आहे आणि तुम्ही ह्या का बघितलं नाही असे दोन प्रकारचे अर्ज देतो. आता माझ्या बहिणी माझ्या उद्या बाजू होत आहे, यांची तर वेगळाच प्रश्न आहे. यांना सांगितल्यानं देखील दिलं की आम्ही तुमचे घर रिकामे करतो, जागा करतो, तुम्हाला आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेची घरं देऊ, परंतु तुम्ही ते दिले नाही. गेले की ते रवाना करता. परवा त्यांच्या परिसरामध्ये एक नेते आले रस्त्याच्या उद्घाटनला, यांनी पश्चिम कडे गाडीत बसून पळून गेले. तर माझा महानगरपालिका आयुक्तांना हा सवाल आहे की तुम्ही घर पाडत असताना नोटीस का दिल्या नाही. माझा त्यांना सवाल आहे की घर पाडल्यानंतर तुम्ही मोबदला का दिला नाही. तुम्हाला लँड ऍक्विजिशन ऍक्ट मान्य नाही का. आणि शेवटचा प्रश्न त्यांना, तुम्ही मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही, तुम्ही न्यायालयाला जुमानत नाही, तुमच्या आमच्या विनंतीला जुमानत नाही, तर कोणती शक्ती तुमच्या मागे. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, भैया तुम आगे बढ़ो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भैया तुम आगे बढ़ो, भैया तुम आगे बढ़ो। ये क्या चॉकलेट ये क्या चला मागे नका थांबू इकडे महिला बस तुम्ही 1 किलोमीटर थांबा इकडे पुढे एवढं तर समजायला पाहिजे लेडीज बस राहिले तुम आगे बढ़ो
गाड़ी में बैठना पड़ता उसके वास्ते, गाड़ी में बैठना पड़ता। गाड़ी में बैठते क्या? बैठते गाड़ी में? नहीं मैं बोल रहा। साईडला माता भगिनींना समोर येऊ द्या, माता भगिनींना समोर येऊ द्या. थोडी बाजू सरका, बाजूला सरका, थोडं साईडला होऊन जा, साईडला साईडला वा, साईडला. माता भगिनींना पुढे येऊ द्या, माता भगिनींना समोर येऊ द्या, माता भगिनींना माणसं थांबून घ्या, माणसं थांबा, माणसं थांबा. मोरे पाटील महिलांना पुढे येऊ द्या, माणसं थांबून घ्या, माणसं. चला महिला पुढे, चला महिलांना पुढे येऊ द्या. सरका 1 मिनिट बाजूला. थांबा थांबा ताई, थांबा 2 मिनिट थांबा, थांबा थांबा थांबा. फ्रेम भरून द्या, पहिले फ्रेम भरून द्या थोडं. ए बाजूला सगळे पुरुष, सगळे बाजूला सरका. जेवढे पुरुष आहेत तेवढे सगळे बाजूला व्हा. माता भगिनींना समोर येऊ द्या. या ताई पुढे, ठीक आहे सरको. प्रॉपर फ्रेम या, माता भगिनींना पुढे येऊ द्या. सगळे बाजूला सरका. मागे या, मागे या, सगळे मागे या. अरे घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं. अरे भेटत कसं नाही, अरे भेटत कसं नाही, अरे भेटत कसं नाही. हे बघा, तुम्ही आपले घर तोडले, तुम्ही आम्हाला कागदाचा तुकडा दिला नाही, तुम्ही आमच्या गावात माती ठेवली, तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही. राज्य सरकारचा कॅबिनेटचा निर्णय आहे, परतूर तालुक्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये उडान पूल करायचा होता, तर झोपड्या त्या ठिकाणी होत्या, त्यांना देखील सरकारी जमिनीवर मोबदला या सरकारने दिला. हे आमचे हक्काचे, वॉर्डचे NA 47 स्लम हे घर आहे. मुघलवाडी, चिकलठाणा, संजीनगर, अर्जोर, पडेगाव, मिरविटा, नारेगाव, जयभवानीनगर, खडचरवाडी, नक्षत्रवाडी व शहराचा वेगवेगळा भाग. त्यातला अर्ध्यापेक्षा अधिक भाग ग्रामीणमध्ये होता. महानगरपालिका झाली, महानगरपालिकेत तो भाग आला, त्यावेळेस ग्रामपंचायती परवानगी आमच्याकडे आहे, त्यावेळेस NA 47 आमच्याकडे आहे. तुम्ही याला आनंद घेऊन घर म्हणू शकत नाही. आजच्या आंदोलनाचा आपला पहिला दिवस. या पहिल्या दिवशी आपण पद्धतीने सांगितलं, माहिती संकलन केंद्र आपण केलेलं आहे. 2 प्रकारचे अर्ज आपण घेतले. पहिला अर्ज आपण घेतला की ज्यांचे घर तोडले त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही, यांना 7 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात उत्तर द्या. याच्यामध्ये आपण माहिती देणार आहोत, किती गटरचं घर होतं, किती पत्राचं घर होतं, स्लॅबचं होतं, बोरिंग होती, काय होती. दुसरा आपण अर्ज मागितलाय, देतोय, त्याच्यामध्ये आपण सांगतोय की आमच्या घरावर मार्किंग झाली, ती मार्किंग करत असताना तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही. माननीय महानगरपालिकेने हायकोर्टात असं सांगितलं. सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन आम्ही फॉलो करू. सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन अशी सांगतात की कोणाचंही घर तोडायचं असेल त्याला 7 दिवसाची नोटीस द्या, 15 दिवसाची सुनावणी द्या आणि 30 दिवसानंतर मोबदला देऊन कारवाई करा. असं झालं नाही. या पलीकडे शहरामध्ये दबंगगिरी करून, गुंडशाही करून, दडपशाही करून महानगरपालिका आयुक्तांनी आमचे घर तोडले, घर तोडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना सवाल विचारतो, कोणत्या बिल्डरला TDR स्वस्त करून देण्यासाठी तुम्ही माझे घर पाडले? कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी तुम्ही माझे घर पाडले? पडेगाव, मिरविटाला तुम्ही घाईघाईत घरं पाडले आणि घरं पाडल्यानंतर आम्ही आवाज उचलल्यानंतर तुम्ही आजच्या तारखेत नोटीस देता. तुमच्यावर का कोर्टाने कंटेम करू नये? घरं पाडल्यानंतर तुम्ही नोटीस देता की तुमचं घर का पाडण्यात येऊ नये. तिथे कोण कॉन्ट्रॅक्टर तुमच्या मागे लागला होता की ज्याला भूमिपूजन करायचं होतं, त्यासाठी तुम्ही रस्ता मोकळा केला.
शहरातील नागरिकांना सांगतो, कृपया असा समज करू नका की नागरिक विकासाच्या विरोधात आहे. विकासाचे शिल्पकार हे आहेत, हे जागा देत आहे म्हणून रस्ता मोठा होणार आहे. आणि विकास करत असताना नियम आहे की तुम्हाला मोबदला दिला पाहिजे. तो मोबदला आम्ही या ठिकाणी मागतोय. हे आमचं चुकीची मागणी आहे का? आयुक्तांना मी सवाल करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला लेखी निर्देश दिले आमच्या निवेदनावर, तरी तुम्ही कारवाई करत नाही. राज्याचे मुख्यमंत्री इथं आले, ते म्हटले की तुम्ही